चहापान होताच बाबू टांगेवाला निरोप घेऊन निघून गेला. कब्बशा घ्यायला आलेल्या माधुरीकडे बघून तात्यासाहेब म्हणाले, "दीदी, आता 1 वाजत आलाय, कैलासला भूक लागली असेल." "मी लगेच स्वयंपाकाला लागते तात्या." "काय करशील?" "काय ऐन वेळचा बेत. पिठलं चपात्या करते. रात्री करता येईल चांगला बेत." "ठीक आहे, लवकर आटप." "हो, अर्ध्या तासात जेवायला बसवते तुम्हाला." ती आत निघून गेली. तात्यासाहेब कैलासाबाकडे बघून म्हणाले, "तू आता कपडे बदल, थंड पाण्यानं हातपाय धु. अंघोळ करायची असेल तर अंघोळ कर, म्हणजे तुला फ्रेश वाटेल. मी हातपाय धुवून घेतो. तुला आवडेल ते कर." आतल्या खोलीत जाऊन त्यांनी कपडे बदलले, कमरेला लुंगी लावली. हाती टॉवेल घेऊन तो मोरीत गेला. थंड पाण्यानं त्याने हातपाय धुतले. थंड पाण्याचा स्पर्श झाल्यानं त्याचा थकवा गेला होता. तो पुन्हा बैठकीत येऊन सोफ्यावर बसला. टेबलावर बरेच दैनिक अंक पडले होते. एक दैनिक हाती घेऊन तो चाळायला लागला. तात्यासाहेब तेवढ्यात म्हणाले, "विवाह सोहळा खूप चांगला साजरा झाला असेल. नानाचं सामाजिक कार्य चांगलं आहे त्या भागात, त्यामुळे खूप प्रतिष्ठित लोक आले असतील, मोठा जमाव जमला असेल." "विवाह सोहळा काय लय धूमधडाक्यात साजरा झाला तात्यासाहेब. तुम्ही सोहळ्याला उपस्थित राहिला असताना तर आणखीन रंग चढला असता." "नाही, तुझं म्हणणं खरं आहे, पण एखादी सार्वजनिक जबाबदारी स्वीकारली की त्या व्यक्तीला खाजगी कार्यक्रमात भाग घ्यायला खूप अडचणी येतात. त्याला आपलं कार्यक्षेत्र सहसा सोडता येत नाही. आमची सुनबाई निश्चित संस्कारक्षम असेल, कारण ती भिकाजी नानांची पसंती आहे. तिलासुद्धा आत्ता येताना बरोबर आणलं असतं तर तिला नवीन भूप्रदेश बघायला मिळाला असता. अजून तिला सासर नवीन आहे, तिथं तिला रोळायला काही दिवस लागतील. तसा तिचा स्वभाव खूप शांत आहे. आईचं तिचं चांगलं जमतंय. मावशीनंही तिच्या स्वभावाची जवळून ओळख करून घेतली. फार सुंदर. आणि तू शेतीत लक्ष देत असशील, त्यामुळे नानांना आता पुष्कळ मोकळीक मिळत असेल. शेतीचा व्याप सांभाळून ते समाजकार्यात भाग घ्यायचे. आता तू असल्यामुळे समाजकार्यात ते अधिक रस घेत असतील. समाजातल्या दीनदुबळ्यांची सेवा हे उत्तम कार्य आहे. त्या लोकांच्या जीवनातला अंधार घालवून त्यांना प्रकाशाच्या मार्गानं नेणं म्हणजे त्यांना आपल्या मानवी जीवनाची ओळख करून देणं. आता नानांना थोडा थोडा त्रास जाणवायला लागलाय." "कसला?" "हे मधुमेहाचा. काही दिवसापूर्वी त्यांना अशक्तपणा जाणवायचा, थोडं अंतर चाललं तरी धाप लागायची. मग डॉक्टरकडे नेलं, त्यांनी तपासलं आणि रक्तात साखरेचं प्रमाण वाढल्याचं डॉक्टरनी सांगितलं. दिल्या गोळ्या लिहून. मधुमेह हा अनुवंशिक सुद्धा आहे बरं का. तुमच्या घरात आजोबांना पणजोबांना होता का?" "नाही, ते काही सांगता येणार नाही, कारण पूर्वी म्हणावं तसं संशोधन नव्हतं झालं. पण नियमित व्यायाम हा मधुमेहावर उत्तम मार्ग आहे. मी पहाटे उठून दररोज 4 मैल चालतो, त्यामुळे मला मधुमेह नाही, रक्तदाबाचा त्रास नाही. उत्तम आरोग्य हे मनुष्याला मिळालेली देणगी आहे. ज्या लोकांना उत्तम आरोग्य लाभलंय त्या लोकांसारखं भाग्यवान कोणी नाही." त्यांच्या गप्पा चांगल्याच रंगल्या होत्या. मध्ये शाळेचा शिपाई संपत आला. त्यांनी केळीचा घोडा आत नेला. केळी कच्च्या होत्या, त्या वेगळ्या करून धान्याच्या कोठीत पिकायला ठेवून दिल्या. फळांच्या पेट्या खोलल्या, संत्री मोसंबी बाहेर काढली. त्यातली काही पिकली होती. ती पिकलेली त्यांनी ममताताईंच्या स्वाधीन करून टाकली. ममताताईंनी 2-2 पिकलेल्या संत्री मोसंबी त्याच्या हातावर ठेवल्या, त्याला खायला लावल्या. माधुरी बैठकीत येऊन म्हणाली, "तात्या, माझा स्वयंपाक झालाय, मी वाढते." "अगं, माझं जेवण झालंय. कैलासला वाढ, तुझ्या आईला वाढ." "हो, तिलासुद्धा भूक लागली असेल. कैलास आबाबरोबर तिलाही वाढून देते." "दे, आणि संपतला मी बोलवलंय म्हणून सांग." कैलास आबा उठून स्वयंपाकगृहात गेला. माधुरीनं 2 पाट टाकले होते, एक आईसाठी, दुसरा कैलास आबासाठी. ते पाटांवर आरूढ होताच तिने 2 वाढलेली ताटं त्यांच्यासमोर ठेवली. गोड पदार्थ असावा म्हणून तिने साखर आंबा वाढला होता, लिंबाचं लोणचं वाढलं होतं. त्यांनी खायला सुरुवात केली. ताटातलं संपलं की माधुरी वाढत होती. गप्पा मारता मारता ते जेवत होते. कैलास आबा म्हणाला, "दीदी, मावशी इथं नव्हती तेव्हा तुझ्यावर कामाचा लय ताण पडला असेल नाही का? शाळा सांभाळून तुला घरातली आवरावर करायला लागली असेल." "हो, पण जबाबदारी पडल्याशिवाय माणूस तयारही होत नाही ना. अरे, आधी चहा करायचा तर माझी तारांबळ उडायची. आता चांगले चांगले पदार्थ करण्यात मी तरबेज झाली आहे. विशेष म्हणजे कोंबडीचं कालवण करण्यात माझा हात कोणी धरणार नाही. अरे, तात्याने तर कोंबडीचं मटण चांगले 4-5 वेळा मागवलं. तू खातोस का नाही?" "खातो की, भरपूर खातो.
आठवड्यातले 2 दिवस नाही खात, फक्त सोमवार आणि गुरुवार. अरे सोमवारी आम्ही सुद्धा नाही खात, पण गुरुवारचं काय? मी दत्त भक्त आहे, गुरुवारी उपवास असतो. मळ्यात मला दत्त मंदिर बांधून दत्ताच्या मूर्तीची प्रतिष्ठापना बी करायची. फार छान. माणसाच्या ठाई थोडीफार धार्मिक भावना असावी आणि ती असली ना की मनुष्य वाईट मार्गाला नाही लागत. आज तात्या कोंबडीचं मटण मागवतील बघ. आज वार कोणचा आहे? अरे मंगळवार. मग काय अडचण नाही. मावशी खाती का नाही? नाही मी खाते, पण मनापासनं नाही रे, खायचं म्हणून खाते. नुसतं रबर चावल्यासारखं वाटतं. छान गप्पा गोष्टी करता करता त्यांचं जेवण सुरू होतं. ममताताई हात धुवून उठून गेल्या होत्या. संपत बैठकीत शिरला. तात्यासाहेब इलस्ट्रेटेड वीकलीचा इंग्रजी अंक चाळत होते. तात्यासाहेब. काय रे? मला बोलवलं होतं. अरे हां, विसरलो होतो मी. संपत, अरे लांबचा पाहुणा आला आहे आपल्याकडे. मटण मार्केटला जाऊन सिकंदर मुल्लाकडनं गावठी कोंबडीचं मटण घेऊन ये. किती आणशील? किती आणू? आण 1 किलो घेऊन ये. जिवंत कोंबडी 1.5 किलो मोजायला लाव. पिसं सगळी घाण काढली की ती 1 किलो भरेल. चालतंय की सर. आता वाजले किती? 4 वाजले. तात्यासाहेबांनी 100च्या 5 नोटा काढून त्याच्या हातात दिल्या. तो बाहेर पडला. डबा घ्यायला तो स्वयंपाकघरात आला तेव्हा माधुरी काय ते समजून चुकली होती. डबा घेऊन संपत सायकलवरनं मटण मार्केटकडे निघून गेला. कैलासाबा जेवण करून बैठकीत शिरला. मागच्या खोलीत जाऊन त्यांनी कपडे परिधान केले आणि तो बैठकीत आला. तात्यासाहेब जरा बाहेर जाऊन येतो. कुठे जाशील? हे काय, पाण्याच्या टाकीपर्यंत जातो. जास्त लांब नको जाऊ. नाही जाणार नाही. 5 तास गाडीत बसल्यामुळं अगदी थिजल्यासारखं झालं आहे बघा. थोडं परचालनं झालं म्हणजे मोकळं वाटन. ये जाऊन ये. पायात चप्पल अडकवून तो पायऱ्या उतरून खाली आला आणि सरळ रस्त्यानं चालत राहिला. रस्ता ओलांडून तो पलीकडे गेला. कोपऱ्यावर त्याला एक मंदिर दिसलं. मंदिरासभोवताली काटेरी तारांचं कुंपण होतं. त्या कुंपणाला एक भलं मोठं फाटक होतं. आत आवारात बायका पुरुषांची खूप गर्दी होती. दाटीवाटीनं ते त्या आवारात बसलेले होते. बायकांच्या हातात ताज्या पुष्पांच्या माला होत्या. फाटकातून आत शिरून तो आवारातल्या एका मध्यम वयाच्या माणसाजवळ आला. त्या माणसाच्या हातात सुद्धा ताज्या पुष्पांची एक माला होती. त्यांनी त्या माणसाला विचारलं, कसलं मंदिर आहे होय? म्हणजे तुम्ही काय इथले गंगापूरचे नाही का? नाही म्हणजे तुम्हाला या मंदिराविषयी काही कल्पना नाही म्हणून विचारतो. मी हिंगोलीच आहे. आजच आलो गंगापुरात. आजच आलो होय? कुणाकडं आला? तात्यासाहेब सानपांच्याकडे. शेठ माणिकलाल ठाकरशी विद्यालयाचे मुख्याध्यापक ना? लय भला मोठा माणूस. लय भला मोठा माणूस. हा माणूस थेट अगदी साने गुरुजींसारखा तत्वनिष्ठ आहे. त्यांनी सर्वस्वी स्वतःला विद्यादानात झोकून दिलेलं आहे बघा. आयुष्यात बाकी कोणत्याही गोष्टीचा त्याला स्पर्शच नाही झालेला. बाकी कोणत्या गोष्टी त्यांना माहिती बी नाहीत. लोक त्यांना विक्षिप्त समजतात, काही तर सरळ सरळ याडाबेन म्हणतात. जगाचा न्यायच आहे हो. अशी माणसं वेडीच समजली जातात. जाऊ दे, रत्नपारखी माणसं अस्सल हिऱ्याची सहज पारख करतात. अशी ही समाजात काही माणसं आहेत की ती तात्यासाहेब सानपांना चांगलं मानतात. जाऊ दे, या मंदिराविषयी तुम्ही विचारलं होतं ना? हे मनसा मातेचं मंदिर आहे, जागृत देवस्थान आहे. मनसा मातेविषयी मला जास्त स्पष्ट करून सांगितलं तर कळलं ना मला. आज मंगळवार आहे. मंगळवारी मातेसमोर उभं राहून आपली इच्छा प्रकट केली ना तर बरोबर 1 वर्षानं त्या माणसाची अतृप्त इच्छा तृप्त होती. म्हणजे बहुतेक लोक आपला असा अनुभव सांगतात बरं का. म्हणे कुणाला पुत्रप्राप्ती झाली, कुणाची व्यापारात भरभराट झाली, ज्यांच्या मुलींची लग्न होत नव्हती त्यांच्या मुलींची लग्न झाली, काहींना लॉटरी लागली, लक्षाधीश झाले ते. म्हणजे खूप जागृत स्थान आहे म्हणा की. तुमची काही अतृप्त इच्छा असेल तर मंदिरात जाऊन मनसा मातेला नवस करा. 1 वर्षात तुमची इच्छा पूर्ण होती बघा. मनसा मातेच्या दर्शनासाठी रांग लागली होती. ती रांग मुंगीच्या पावलानं हळूहळू पुढे सरकत होती. आपल्याला मंदिरात प्रवेश करायला कमीत कमी 1 तास तरी लागेल हा अंदाज घेऊन त्यांनी आपल्या जागेवरनंच देवीला हातजोड केला. आवारातनं बाहेर पडला. तो बंगल्यात शिरला तेव्हा तात्यासाहेब त्याची वाट बघत होते. माधुरीनं पाण्याचा भरलेला पेला त्याच्या हाती दिला. तो पेला त्यांनी ओठापार केला. रिकाम्या पेला तिच्या हातात देऊन टाकला. चहाच घेतला. तात्यासाहेबांनी त्याला विचारलं, कुठे फिरायला गेला होतास? काय सरळ रस्त्याने गेलो. रस्ता वालांडून पलीकडे गेलो तेव्हा कोपऱ्यात एक मंदिर दिसलं.
बायका पुरुषांची लय गर्दी उसळली होती. बरोबर आहे, आज मंगळवार आहे ना, रिकामटेकड्या लोकांनी गर्दी केली असणार. हा, एक जण सांगत होता, माणसा मातेचं मंदिर जागृत स्थान आहे. अरे, समाजातल्या बंधू लोकांचं काम आहे ते. शारीरिक कष्ट न करता फुकटात पैसा कसा मिळवावा यात काही लोक तरबेज असतात. भोळ्या भाबड्या लोकांना फसवतात. बंधू लोकांचे धंदेच रे. मला सांग, नवसानं कधी पुत्रप्राप्ती झाली आहे का? मुलींची लग्न नवसानं झाली आहेत का? अरे, योग जुळून आला की लग्न होतात. नवसानं लॉटरीसुद्धा लागते म्हणे. सगळं खोटं आहे रे. आपल्या अज्ञानामुळे लोक बळी पडतात. तू केलंस का काही नवस? नाही, मी नाही केलं तात्यासाहेब. मी बाहेरनं हात जोडले आणि आवारातनं बाहेर पडलो. आपण ना कितीही शिकलो तरी शेंदूर फासलेल्या दगडाला आपले हात जोडले जातातच. आपल्याला दगडात देव दिसतो पण माणसात दिसत नाही. आपण दगडाच्या देवाला गोडधोड अन्नाचा नैवेद्य दाखवू, पण दाराशी आलेल्या भुकेल्या माणसाची भूक नाही भागवणार आपण. तुला सांगतो, भारतातल्या अंधश्रद्धा जोपर्यंत नष्ट होत नाहीत तोपर्यंत या देशाचा विकास होणार नाही. अरे, आपल्या भारतातल्या मंदिरातनं कितीतरी अलोट मौल्यवान संपत्ती एकवटली आहे. त्या संपत्तीचा देशाच्या विकासासाठी उपयोग केला तर देशाचं चित्रच बदलून जाईल. त्या संपत्तीचा उपयोग नदीजोड प्रकल्पासाठी केला तर सर्व देशभर पाण्याचं सिंचन होईल. सर्वत्र बागायती शेती झाल्यावर राष्ट्रीय संपत्तीत फार मोठी भर पडेल. भारतात सोन्याचा धूर निघत होता असं आपण ऐकतो. मंदिरातल्या मृतसंपत्तीचा उपयोग देश उभारणीसाठी केला तर भारतात सोन्याचा धूर निघायला काहीही अडचण नाही आहे. तात्यासाहेब, भाऊ तुमचे विचार तर खूप उच्च दर्जाचे आहेत. म्हणून तर आमची वेड्यात गणना होते ना. वेडे म्हणणारे ठाम वेडे म्हणले पाहिजे. पाण्यावरून युद्ध पेटल्यावर केंद्र शासनाला हा विचार करावा लागेल. किती वाजले आता? काय 8 वाजले की तात्यासाहेब? अगं दीदी, अजून किती अवकाश आहे? अहो, आई चपात्या करते, मी कालवणाला फोडणी देते, अजून अर्धा तास लागेल. ठीक आहे. कैलास, तुला भूक नाही ना लागली? नाही ना काका, दुपारी थोडं उशिरा जेवलो ना, त्यामुळे थोडा उशीर झाला तरी चालतोय की. काका, तुमचं वागणं अगदी शिस्तबद्ध आहे. म्हणजे दिवसाचं ठरलेलं वेळापत्रक आहे तुमचं, त्यात बदल काही होत नसेल नाही का? अरे, माणसानं आधी स्वतःला शिस्त लावावी, मग दुसऱ्यांकडनं शिस्तीची अपेक्षा करावी. मी विज्ञान शाखेचा पदवीधर असलो तरी साहित्याची मला गोडी आहे. रात्री 1:30 वाजेपर्यंत मी वाचन करत असतो. मला चरित्रात्मक ग्रंथ खूप आवडतात, कारण त्यात सत्यकथन असतं. चरित्र नायकाचे कटू अनुभव, त्याची जडणघडण कशी झाली, त्यांनी संघर्ष कसा केला हे वाचायला मिळतं. त्यामुळे वाचकाला खूप काही शिकायला मिळतं. मराठीतलं अभिजात साहित्य मी वाचलेलं आहे. इंग्रजी साहित्य भरपूर वाचलं आहे आणि वाचत असतो. इंग्रजी भाषेतल्या लेखकांचा एक विशेष आहे, ते ज्या विषयावर लिहितात त्या विषयाविषयी समृद्ध अनुभव गाठीला बांधून घेतात. जिवंत अनुभव गाठी बांधल्यानं त्यांनी तयार केलेली कलाकृती ही सकस होते. आणि रात्री 1:30 वाजेपर्यंत जागून सुद्धा मी पहाटे 5 वाजता उठतो. माझ्या दिनक्रमात काहीही फरक पडत नाही. मला पण वाचनाची लय आवड होती काका. मराठीतली मी चांगली गाजलेली पुस्तकं वाचली. आता नाही वाचणं होत, कारण एक तर शेतीचा व्यवसाय, शेतीचा व्याप फार मोठा आहे. दिवसभर परिश्रम करावे लागतात, मग थकून जातो. रात्री जेवण करून हातरुणात अंग टाकलं का लगेच झोपी जातो. मन पहाटे 5 वाजता उठायला लागते. माणसांची वेगवेगळ्या कामाला जोडणी करावी लागते. त्यामुळं ना माझं वाचन जरा कमी झालं. तू वाचत जा रे, वाचत जा. ग्रंथ हे माणसाचे सच्चे मित्र असतात. दुःखाच्या प्रसंगी ते मोठ्या प्रमाणात जवळीक करतात. वाट्याला आलेलं दुःख विसरायला लावतात. मग मला आता पुन्हा वाचनाची सवय लावायला लागल. तात्या, माझा स्वयंपाक झालाय, वाढते, हातपाय धुवून पाटावर या. आलो हां दीदी, आलो. चल रे कैलास. हातपाय धुवून ते स्वयंपाकघरात आले. पाटावर बसले. ममताताई माधुरीला मदत करत होत्या. माधुरीने वाढलेली ताटं समोर ठेवली. ताटात भाजलेले उडदाचे पापड, टमाट्याच्या फोडी, कापलेली काकडी, कांदा, लिंबू, ताटलीमध्ये कोंबडीचा काळा रस्सा, भात.
तात्यासाहेबांनी ताटाला पाणी फिरवलं, हात जोड करून ताटातल्या अन्नाला नमस्कार केला. कैलासआबाकडे बघून म्हणाले, आता अगदी शांतपणे होऊ दे, काही घाई नाही आहे. काका, दीदीच्या हातनं शिजवलेलं अन्न पहिल्यांदा खाणार आहे, भरपेट खाणार मी. दोघांनी खायला सुरुवात केली. कैलासआबानं पहिला घास घेतला, त्याला ठसकाच लागला. अरे अरे, हळू, पाण्याचा घोट घे बरं चटकन. त्यांनी पटकन पाण्याचा घोट घेतला. ठसका थांबला, पण त्याच्या डोळ्यात पाणी तरळलं होतं. हसता हसता माधुरी म्हणाली, आबा, वहिनीनी तुझी आठवण काढली बरं का. चल ग, काहीतरी काय. अरे हो बाबा, पतीनीच का, आईनं पण काढली असेल ना. माझ्या आईला मी पृथ्वी मौलाच आहे आणि मलासुद्धा ती दुर्मिळ रत्नासारखी आहे. हो का. मग आई आणि पत्नी या दोघीत कोणाचं प्रेम श्रेष्ठ. अर्थात आईचं, कारण पत्नीच कोणाची तरी आई होती ना. म्हणजे दोघांची पण होती ना ती. मुलावर पतीवर एकसारखंच प्रेम करते ती. आई होऊन ती दोघांची काळजी घेते. आणि बरं का दिदी, जेवणाच्या वेळी ठसका येणं याचा प्रिय व्यक्तीशी काही संबंध नाही. आपण काही कारण नसताना संबंध जोडतो. मग काय कारण. घाई गर्दी जेवायला लागलं का अन्नाचा कण श्वास नलिकेत जातो आणि मग ठसका लागतो. कळलं का. हो का. जसं काही तुला माहीतच नाही. दीदी, तात्यासाहेब थोडं रागानं म्हणाले. काय तात्या. अगं, तो जेवणाच्या ताटावर बसलाय, त्याला खाऊ दे, का तू बोलतच राहशील. सॉरी तात्या. कैलास, कोंबडीची भाजी कशी झाली आहे. फर्स्ट क्लास झाली की एकदम खमंग आहे. हां, पण तिखट नसेल हा ती, कारण फोडणीच्या वेळी मी वाटीभर दही टाकलं. फोडणीच्या वेळी दही टाकलं ना की भाजीचा तिखटपणा मारला जातो. आम्हाला सांगितलं, लय भारी झाला. घरी बांगल्यावर मटण आणल्यावर फोडणीच्या वेळी आईला दही टाकायला सांगावं लागन. ते घरी गावाला गेल्यावर सांग. आत्ता जेवण कर. तात्यासाहेब जवळजवळ रागवूनच म्हणाले. त्यांच्या थोड्या चढ्या आवाजानं तो चपापला. मग शांतपणे जेवायला लागला. तात्यांचा चढलेला आवाज ऐकून माधुरीने बोलणं बंद केलं. ती व्यवस्थित वाढायला लागली. मोकळ्या हातानं वाढत होती. हात राखून वाढायची काही गरजच नव्हती. तिने आग्रह करून 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 सगळ्यांना वाढलं. खाणं आटोपताच त्यांनी हात धुतले. पण कैलासआबाला बंगल्यावर आल्यापासून एक गोष्ट सारखी खटकत होती. ममताताई एका शब्दानं बोलत नव्हत्या, त्या अबोल झाल्या होत्या. तो सहज म्हणाला, मावशी, तू इथं बंगल्यावर आल्यापासून एका शब्दानं बोलली नाही, आज का बरं. ताईंच्या डोळ्यात अश्रू तरळले. त्या काहीशा कष्टी आवाजात म्हणाल्या, वाघासमोर शेळीला गरीब होऊन राहावं लागतं बाबा. कैलासआबानं ऐकून घेतलं. एका शब्दानं काही बोलला नाही, पण मावशीच्या बोलण्यातलं मर्म त्याला कळलेलं होतं. तात्यासाहेब पाटावरनं उठता उठता म्हणाले, त्यांचा राग माझ्यावर आहे, तो त्यांनी आत्ता व्यक्त केला आहे. आणि ते सरळ बैठकीकडे निघून गेले. कैलासआबा त्यांच्या पाठोपाठ गेला. मग ममताताई, माधुरी दोघींनी आपली जेवणं आटोपली. माधुरीचा अभ्यास होता म्हणून ममताताईंनी तिला आपल्या खोलीत जायला सांगितलं. मग त्यांनी भांडी कुंडी आवरली, स्वच्छ केली, व्यवस्थित रचली. फरशी झाडून स्वयंपाकघर साफ केलं. उंच आवाजात म्हणाल्या, आबा, प्रवासानं थकला असशील, दीदीच्या खोलीत 2 कॉट आहेत, त्यातल्या एका कॉटवर जाऊन झोप. तो आज शिरला. पेलाभर पाणी प्यायला लगेच माधुरीच्या खोलीकडे निघून गेला. तो त्या खोलीत शिरला. माधुरी टेबलापाशी बसून टेबल लॅम्पच्या प्रकाशात वाचत होती. मान वर करून तिने विचारलं, तू इथे झोपणार आहेस. हा, मावशीने इथं झोपाय सांगितलं. मग त्या तिकडच्या कॉटवर झोप. हां. आणि रे, काय ग, तू घोरत नाहीस ना. मला नाही जाणवत, पण आई नेहमी सांगते, म्हणते, आबा, तुला कधी जवळ नाही तर एका खोलीत घेऊन झोपू नये. अरे किती घोरतो तू. असं वाटतं का लोहाराचा भाता चालू आहे. आईची नेहमीची तक्रार आहे बरं काही. आणि वहिनी काय म्हणते. तिला माझं घोरणं ऐकूच येत नाही. काय बोलतोय साबा. अगं, दिवसभरच्या कामानं इतकी थकून जाते ती, की आल्या आल्या अंथरुणात एखाद्या मुडद्यासारखी पडते. म्हणजे मला आजची रात्र जागून काढावी लागेल असंच वाटतंय. कत्तलची रात्र. घाबरली का. खूप घाबरले. हे बघ माझ्या प्रिय भगिने, काय घाबरू नको. मला स्वतःला घोरणाऱ्या माणसाचा लय राग आहे. मी घोरत नाही, शांतपणे झोपतो मी. आत्ता माझ्या जीवात जीव आला बाबा. जा तू झोप त्या कॉटवर. आणि तू किती वेळ जागणार आहे. 1 तरी वाजेल. एवढा अभ्यास. अरे माझं 10वीचं वर्ष आहे. पुढच्या वर्षी मी मॅट्रिकच्या वर्गात असेन. मॅट्रिकला मला इंग्रजी घ्यायचं आहे. इंग्रजी विषय मॅट्रिकला न घेतलेल्या मुलामुलींना कॉलेजमध्ये प्रवेश नाही मिळत.
आणि मला तर पदवीधर व्हायचं आहे. मावशी तर सांगत होती तुझं इंग्रजी फार चांगलं आहे. अरे आईला आपल्या मुलीचं नेहमी कौतुकच वाटतं ना. तसा माझा इंग्रजी विषय चांगला आहे म्हणा. हा मग छान आहे. 10 वाजले मी झोपतो. माझा तुझ्या अभ्यासाला अडथळा नको. तो लगेच कॉटवर लोळला. पायाशी असलेली शाल त्याने अंगावर घेतली. 5 मिनिटात शांत झोपी गेला. ती आपल्या अभ्यासात गढून गेली. ममताताई 1 महिनाभर बंगल्यावर नव्हत्या. माधुरीच्या ताब्यात होतं स्वयंपाकघर. तिने आपल्या मर्जीनुसार डबे भांडी इकडे तिकडे ठेवली होती. ती अदलाबदल ताईंना आवडली नाही. त्यांनी सगळं सामान स्वतःच्या मर्जीनुसार लावून घेतलं. पेलाभर पाणी ओठापार केलं. भरलेला तांब्या पेला हातात घेतला आणि त्या आपल्या झोपायच्या खोलीत आल्या. तात्यासाहेब टेबल लॅम्पच्या प्रकाशात वॉर अँड पीस ही गाजलेली कादंबरी वाचत बसले होते. त्यांनी हातातलं पुस्तक मिटलं, टेबलवर ठेवलं आणि म्हणाले, का हो, आम्ही वाघ आणि तुम्ही शेळी, नाही का? ते गरीब शेळी वाघाच्या दबावाखाली दबून गेली आहे. तसंच आहे. तुम्ही भिकाजी नानांकडे त्यांच्या घरी झालेल्या विवाह कार्याला हजर राहिला नाहीत म्हणून त्यांना खूप राग आलाय बरं का. आणि अशी वेळ एकदाच येते हो, पुन्हा पुन्हा नाही येत. मलाही राहून राहून वाईट वाटत होतं. आपण तुम्ही होता ना तिथे. अहो अशा वेळी घरचा पुरुष माणूस हजर असला ना की बाई माणसाला मनस्वी आनंद होतो. पण तुम्ही माझी अडचण त्यांना नाही सांगितली का? ती शाळेची ना. मग 2 दिवसात तुमची शाळा काय धर्मशाळा झाली असती का? हे बघा, शाळेत मुख्याध्यापक नसेल तर लोक काम नाही करत. 2 दिवसात काय फरक पडणार होता? जमीन दुभंगून तुमची शाळा जमिनीत गडप झाली असती का? तुम्ही शाळेत मुख्याध्यापक असता पण घरी सुद्धा मुख्याध्यापकाच्या तोऱ्यात वागता. आणि आणि काय? मी तिथे वाचले. किती वाईट प्रसंग घडला होता. मी जवळजवळ संपले होते. माझे ग्रह उच्च दर्जाचे म्हणून निमित्त काय तर म्हणे गाईच्या शिंगाचा फटका. पण माझ्या पोटाची बाह्य त्वचा फाटून माझ्या पोतळाचा कोथळा बाहेर आला होता. बघा ना, चांगले 32 टाके पडले होते. बोलता बोलता त्यांनी आपल्या पोटावरचं पातळ बाजूला केलं. तात्यासाहेबांनी ती साकळलेली जखम बघितली आणि ते हळहळत म्हणाले, फार मोठी जखम झाली होती की हो. मोठी म्हणजे? यात जर मी मृत्युमुखी पडले असते तर तुमच्या संसाराची वाताहत लागली असती. माझा मुलगा मुलगी उघड्यावर आले असते. तुम्हाला रस्त्यावरच्या कुत्र्यानं सुद्धा विचारलं नसतं. घरी आल्यावर त्या घटनेविषयी तुम्ही मला एका शब्दानं विचारलं नाही, सहानुभूती दाखवली नाही. एवढे कसे हो तुम्ही दगड? घरी आले तरी तुम्ही आपल्याच तोऱ्यात. माझं चुकलं ममता. भिकाजी नानांचा फोन आल्यावर मी हिंगोलीला धावत यायला पाहिजे होतं, पण नाही, माझे पाय निघाले. माझा मोठा दोष आहे तो. मला क्षमा कर. मी कोण क्षमा करणारी? तुमच्या घरची मी दासी. दासीला काय किंमत? आपला मतलब साधायचा. मतलब साधला गेला की तू कोण मी कोण असं तुमचं वागणं. पण मी सांगते, तुम्ही माझा खूप मानसिक छळ केलाय. एका गरीब गाईला जेवढं छळता येईल तेवढं छळलंय आणि याचा परिणाम तुम्हाला भोगावा लागेल. भोगाल तुम्ही. माझ्यासारख्या गरीब गाईचा शाप तुम्हाला भोगायला लागेल. भास्कर ना, आता किती त्रागा करशील? आत्मा तळतळतो. भोगलेल्या दुःखाचा उद्रेक आहे हा. शांत हो ममता. नको ना फाडफाड बोलू. फाडफाड बोलायला मला वेळ लागलाय का? एक जीवनसाथी म्हणून तुम्ही मला काही महत्त्वच दिलं नाही. फक्त भोगदासी म्हणून माझ्याकडे बघितलं, स्वतःचा आत्मा शांत केला. मला मात्र सतत तापलेल्या तव्यावर ठेवलं तुम्ही. मुलामुलीकडे बघून मी सोसत राहिले. या घडलेल्या दुःखद घटनेत मी गेले असते तर कटकटीतनं मोकळे झाले असते आणि मी गेल्यावर तुम्हाला कळलं असतं की बायको काय चीज आहे. तुम्ही काही बायकोला समजून घेतली नाही आणि समजून घेणारही नाही. बघ, पाणी पी आणि त्रागा नको करू. मला नकोय तुमच्या हातचं पाणी. पाणी काय पाजतंय मला? आजपर्यंत लीन होऊन वागले ना, त्याचा हा परिणाम. तुम्ही स्वतःच्या पत्नीला कधी समान दर्जा दिला नाही. नेहमी पुरुषी अहंकार दाखवत आलात. तुमच्या ठायी हा जो अहंकार निर्माण झाला ना, तो केवळ मुख्याध्यापक पदाच्या गुर्मीमुळे. शाळेत सत्ता गाजवता येते म्हणून सर्वत्र सत्ता गाजवायला सुरुवात केली तुम्ही. तुमच्या या हिटलरशाहीचा वीट आलाय मला, वीट. सत्ता गाजवून तुम्ही स्वतःचे शत्रू निर्माण केलेत. एकही जीवाला जीव देणारा मित्र मिळवला नाही तुम्ही.
तात्यासाहेबांनी भरलेला पाण्याचा पेला तिपाईवर ठेवून दिला. ते आपल्या कॉटवर जाऊन बसले. ममताताई बोलतच होत्या. बोलून बोलून त्या थकल्या. मग त्यांनी आपल्या अंथरुणात अंग टाकलं. बराच वेळ त्या अश्रू गाळत राहिल्या. आपल्या देहाची घडी करून त्या झोपल्या होत्या. त्या तशाच झोपी गेल्या. त्या झोपी जातात तात्यासाहेबांनी अंथरुणात अंग टाकलं. बराच वेळ छताकडे बघत विचार करत राहिले. मग पहाटे त्यांना केव्हा तरी झोप लागली. श्रोते हो, तुम्ही ऐकताय प्रभाकर बागुल एक ध्येय वेडा माणूस ही कादंबरी. आजचा भाग इथेच संपला. पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार.